हॅलो गाईज, जय श्रीराम। चला तर मग आज आपण परत एक नवीन रेसिपी शिकणार आहोत, ती पण मारवाडी स्टाईल। तर आज आपण करतो आहोत दुधाची खीर। तसं तुम्हाला दूध बघून लक्षात आलंच असेल का काहीतरी दुधाचा आयटम आहे। हो, तर आज आपण शिकणार आहोत दुधाची खीर कशी करतात। खीर ऑब्वियसली सगळ्यांनाच करता येते, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने करतात, बट आज आपण प्रॉपर खीर कशी बनवतात ते बघणार आहोत। याच्यासाठी आपण इथे दूध घेणार आहोत। मी ही नैवेद्यासाठी करते आहे, त्याच्यामुळे मी दूध सगळं ताजंच घेतलं आहे। कधी कधी आपल्या घरात दूध खूप जास्त उरलेलं असतं आणि समजत नाही काय करायचं, त्यावेळेस तुम्ही त्या उरलेल्या दुधापासून पण खीर तयार करू शकता। हे गाईचं दूध आहे, तुम्ही पॉकेटचंही दूध वापरू शकता, नो प्रॉब्लेम। गाईचं म्हशीचं तुम्हाला कोणतं वापरायचं ते, बट मी प्रेफर गाईचं दूधच करेन। गाईचं दूध आणि गाईचं तूप हे खूप पौष्टिक असतं आपल्यासाठी। तर मी इथं गॅसवर दूध गरम करायला ठेवते आहे। ओके, दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपल्याला एक थोडंसं काम करायचं आहे। इथं खीरसाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ। तांदूळ तुम्ही कोणतेही इथं वापरू शकता, असं कोणतंही बंधन नाही का हेच तांदूळ किंवा तेच। आता तांदळाचा अंदाज याच्यात कसा घ्यायचा आहे, जसं आता हा 4 लिटर दूध आहे, तर साधारण 1 लिटर दुधाला एक छोटी वाटी किंवा आपली एक मूठभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। हे बघा, असे आता मी 4 मूठ तांदूळ घेणार आहे इथं, आणि तांदूळ मी धुवून ठेवणार आहे जोपर्यंत आपलं दूध पूर्णपणे गरम होत नाही। तर मी इथं ऑलरेडी तांदूळ धुवून ठेवलेले आहे, भिजत ठेवलेले आहे। तर दूध गरम झाल्यावर काय करायचं आहे ते आपण आता बघणार आहोत। इथं आपल्या दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या प्रोसेसला आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण तांदूळ भिजू घातले आहे याच्यातलं पाणी काढून हे तांदूळ याच्यात सर्व मी टाकून देते। आता मंदिर आहे म्हणून तुम्हाला हरिपाठाचा आवाज येत असेल आत्ताच्या वेळेस। आता हे तांदूळ या दुधात शिजत आहे, पण याला असंच नाही ठेवायचं आहे। परत आपण याच्या खाली तवा ठेवणार आहोत, जेणेकरून पातेल्यातलं दूध तळाशी लागणार नाही। कोणी कोणी याच्यात आपली जी चहा घेताना जी बशी येते ना, ती उलटी मारून ठेवत असतात, कारण की त्याच्याने पण लागत नाही दूध खाली। तुम्ही बघू शकता तवा इथं तापलेला आहे। आता ही खीर आपली जी तयार होणार आहे ती आपण मध्यम आचेवर करून घेणार आहोत। आता हे उकळू द्यायचं आहे। याच्यानंतर काय करायचंय ते आपण आता बघत आहोत। आता तुम्ही बघू शकता आपली खीर अर्धवट शिजत आलेली आहे। आता ह्या पॉइंटवर आपण याच्यात टाकणार आहोत हे आपले ड्रायफ्रूट जे आपण कुटून घेणार आहोत। आता आपण याच्यात हे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत। हे तुम्ही आधी पण टाकू शकता, पण मी थोडं अर्ध शिजत आल्यानंतर टाकत असते। मागच्या रेसिपीत तुम्हाला जसं मी सांगितलं होतं का इलायची जर तुम्हाला खूप बारीक पावडर करायची असेल तर तुम्ही साखरेत तळून घ्यायची, तर आज आपण तेच करणार आहोत। इथं एक 10 ते 12 इलायची मी इथे घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात थोडीशी साखर टाकणार आहोत, कारण की आपल्याला हे जिन्नस बारीक करून घ्यायचं आहे। आता हे जे खोबरं इथे घेतलेलं आहे ते आपण थोडंसं भाजून घेणार आहोत। खोबरं हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा तुम्ही स्किप पण करू शकता, बट आमच्या इथं आवडतं म्हणून मी हे ऍड करते। थोडंसं भाजायचं आहे त्याला।
याच्यात आपण आता खोबरं टाकणार आहोत. खरपूस भाजलेलं एकदम. थोडंसं याला हाताने बारीक करून घेऊया. आता ऑलमोस्ट आपली खीर इथं रेडी झालेली आहे. एक 5 मिनिटं आपण फ्लेम हाय करणार आहोत. फुल गॅसवर आपण याला 5 मिनिटं उकळी आणून घेणार आहोत. आणि ही उकळी येत असताना आपण याच्यात साखर टाकणार आहोत, जी की आपण इलायचीची जी बारीक केलेली आहे ती तर टाकायचीच आहे याच्यात. तुम्ही बघत असाल खाली तवा ठेवल्यामुळे आपली खीर अजिबात तळाशी लागलेली नाही आहे. ही साखर मी अगदी थोड्या प्रमाणात घेतलेली आहे. याच्यात इलायचीचा पूर्ण फ्लेवर आलेला आहे, तो आपण याच्यात टाकून देणार आहोत. आता याच्यात साखर किती घालायची? साधारण आपली एक मीडियम वाटी आहे तितकी 2.5 वाटी साखर याच्यात आपल्याला लागणार आहे. तर ही मी ऑलरेडी मोजून ठेवलेली आहे साखर. आपण ही याच्यात टाकून देणार आहोत. साखर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे. अजून याला एक आपण 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत. कारण साखर जेव्हा वितळते त्यावेळेस त्याचं पाणी होतं आणि जर आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून खीर जर गॅसवरनं उतरवली तर त्याला चव येत नाही. त्याच्यामुळे अजून आपण याला 5 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघतच असाल कन्सिस्टन्सी जी तुम्हाला आधी दाखवली तेव्हा थोडी पातळ होती. आता बघ याला अजून शिजवल्यावर थोडीशी अजून ही जाडसर होईल. बस मग आपली खीर इथं रेडी आहे. त्यानंतर याच्यात काय लास्ट इन्ग्रेडियंट्स ॲड करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. इथं 5 ते 8 मिनिटं झालेले आहे. मी फ्लेम परत मोठा केला आहे. एक आता 2च सेकंद आपण मोठ्या गॅसवर याला उकळी आणून घेतो आहे. ही उकळी येताना आपण टाकणार आहोत आता एक अजून इन्ग्रेडियंट, ते म्हणजे ही माझी मखाण्याची पावडर. ही खूप पौष्टिक असते खाण्यासाठी, त्याच्यामुळे ही मी प्रत्येक गोष्टीत ॲड करत असते. त्याच्याने एक चव पण येते आणि तब्येतीलाही ही खूप चांगली असते. बघतच असाल खूप छान आपली इथं खीर तयार झालेली आहे. चला तर मग सर्व करूया. हे जे तांदूळ आहे हे आपण पूर्णपणे दुधातच शिजवून घेतलेले आहे. त्याच्यामुळे याची टेस्ट खूप छान येत असते. एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. कशी वाटली ते सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. जय श्रीराम.